नमस्कार मित्रांनो, आज मी खूपच दिवसांनी परत शॉर्ट बनवत आहे. मध्ये मी अवेलेबल नव्हतो, ट्रिपला गेलो होतो आणि जेव्हा मार्केट काहीच करत नसतं तेव्हा आपले छंद जोपासावे. त्याच्यापैकी माझा एक छंद आहे की गो फॉर द आउटिंग अँड यूज वॉट एव्हर यू अर्नड अँड प्रॉस्पर दिस टुरिझम इंडस्ट्री काइंड ऑफ. सो बरेच लोक करत असतात, तेव्हा मार्केट काही करत नाही असे बरेच महिने होत असतात. त्याच्यातलेच हे काही महिने आहेत, पण तुम्ही धीर सोडू नका. ओके, मार्केट परत वरती जायला निघालेलं आहे. दिवाळीपर्यंत नक्की वरती जाईल अशी अपेक्षा आहे आणि यू विल गेट टिपिकली 20-25% इन 1 year इफ यू आर इन्व्हेस्टेड इन लास्ट 6 months एनी प्लेस फॉर द गुड शेअर. टिपिकली ITCचं उदाहरण मी आता घेतो आहे. ITC हा वन ऑफ द बेस्ट ब्लू चिप कंपनी आहे, जी निफ्टी 50मध्ये आहे, BSE टॉप 100मध्ये आहे, BSE सेन्सेक्समध्ये पण आहे. आणि त्याचं रिटर्न ऑन कॅपिटल फिनॉमिनली हाय. रिटर्न ऑन कॅपिटल त्याचं आहे 39.8%. ओके, दॅट इज दिस इयर. दिस इज टू ह्यूज. ओके, 39% रिटर्न ऑन कॅपिटल, म्हणजे रिटर्न ऑन ॲसेट रादर, नॉट कॅपिटल, रिटर्न ऑन ॲसेट. वॉट एव्हर दे हॅव डिक्लेअर ॲसेट्स इन देअर बॅलन्स शीट, त्याच्यावर त्यांचा प्रॉफिट 39.8% आहे. म्हणजे त्यांचा प्रॉफिट टिपिकली जो आहे तो 35,000 कोटी आहे. राईट. त्यांचं जे ॲसेट आहे 2025चं जे डिक्लेअर केलं आहे ॲसेट, ते ॲसेट आहे 88,000 करोड. तर 88,000 करोडवर त्यांनी 35,000 कोटी प्रॉफिट डिक्लेअर केला आहे आणि ह्यूज डिव्हिडंड देतात. तर ITCला तुम्ही फ्रेंड का नाही बनवते? मला बरेचसे लोक असे माहिती आहेत की जे फक्त 1 किंवा 2 शेअरमध्येच पैसे मिळवत असतात आणि जे टॉप क्वालिटीचे असतात. त्याच्यापैकी एक ITC आहे. आणि जर तुम्ही चार्ट बघितला BSEवर किंवा कुठल्याही साईटवर, तर तुम्हाला कळेल की याच्यामध्ये तुम्हाला 20% अपॉर्च्युनिटी किंवा 15% अपॉर्च्युनिटी 2 ते 3 टाइम्स इन अ इयर आलेली आहे. सो थिंक अबाउट इट. ओके, सिंक दिस थॉट इन युअर माइंड. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चार्ट कसं बघायचं ते सांगतो की चार्ट टिपिकली तुम्ही 0 to 1000 स्केलवर बघितला किंवा 0 to 400 स्केलवर बघितला ITCचा, तर तुम्हाला तो वेगळा दिसेल. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही स्केल बदललं, समजा 300 ते 500मध्येच बघितलं, तर तुम्हाला कळेल की किती पडला शेअर आणि किती अपॉर्च्युनिटीज आहेत म्हणून. त्याच्यासाठी मी एक पुढचा व्हिडिओ करणार आहे, म्हणजे शॉर्ट. त्याच्यामध्ये तुम्हाला मी चार्ट दाखवेन. आणि असे बरेच शेअर्स आहेत की ज्याचं रिटर्न ऑन कॅपिटल फिनॉमिनली हाय. कोलगेट इज वन ऑफ देम, PNG हायजीन इज अनदर वन, टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस, हिंदुस्तान झिंक, निप्पॉन ॲसेट मॅनेजमेंट. प्रत्येक सेक्टरमधला एक असा तुम्ही शेअर घेऊ शकता की ज्याचं रिटर्न ऑन कॅपिटल मोर दॅन 25% आहे. असे टिपिकली 50 स्टॉक्स असतील. रिटर्न ऑन ॲसेटवाले म्हणतो मी, सॉरी, मी परत तेच सांगतो तुम्हाला. रिटर्न ऑन ॲसेट, नॉट रिटर्न ऑन कॅपिटल. रिटर्न ऑन कॅपिटल अजून जास्त असतं. ॲसेट म्हणजे कसं, नॉन परफॉर्मिंग ॲसेट पण त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं. त्यामुळे रिटर्न ऑन ॲसेट काढा आणि हा रेशो कुठेच नसतो, तुम्हाला काढायला लागेल.